नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार दरवाढ बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, कारंजा आवक आलेली होती लाल तुरीची 775 क्विंटलची. कमीत कमी दर होते 6,395 रुपये, सर्वसाधारण दर 6,880, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,105 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती 164 क्विंटलची. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,935 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. 376 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 7,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. आवक आलेली होती 1,011 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,195 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,340 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. 25 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,050 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,325 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,600 रुपये. या ठिकाणी मित्रांनो काल तूर बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळाले असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे 6,600 रुपयापर्यंत गेलेले होते. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 525 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 7,195 रुपये. त्यानंतर तालुका आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. 250 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,145 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. आवक आलेली होती या ठिकाणी लाल तुरीची 620 क्विंटलची. कमीत कमी दर 6,355 रुपये, सर्वसाधारण दर 6,705, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,055 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी. 125 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,905 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर. 1,000 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,350 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी तूर लाल. आवक आलेली मित्रांनो 40 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा आहे वर्धा. लाल तुरीची 45 क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,711 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,800 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. 30 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी. 500 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,790 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,235 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर पांढरी. आवक आलेली होती 277 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती माजलगाव. 61 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर होते 6,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,460 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,661 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे अचलपूर, जिल्हा अमरावती. आवक आलेली होती 230 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी 6,400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल. कमीत कमी दर 6,450 रुपये, सर्वसाधारण दर होते
6,652 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,855 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग. 60 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,505 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,000 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो खामगाव, जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती 1,070 क्विंटलची, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,075 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,150 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लोणार. आवक आलेली होती 85 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर 6,850, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा आहे वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी 540 क्विंटलची, कमीत कमी दर होते 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,550, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. 71 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,550 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,760 रुपये. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता, तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे वाढताना आपल्याला बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.